रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। टेलिग्राम चॅनलचं नाव DS YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। Once more. तर जरा वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरू करूया। पण तुम्हाला सांगतो की हे जे ॲप्लिकेशन आहे कॅपकट, हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटते। त्यामुळे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं। ठीक आहे, टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, कारण तिथं पिन केलं की कॅपकट ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या। ठीक आहे, तर आता सिम्पली काय करायचं माहिती आहे का, आता मी याला ओपन करून घेतो कॅपकटला। ठीक आहे, आणि हे जे सुपर VPN आहे ते तुम्हाला आपल्या प्ले स्टोरवरती भेटते। प्ले स्टोरवरती जावा आणि त्याला इन्स्टॉल करून घ्या आणि नंतर जे काय ते कनेक्ट करून ह्याला ॲप कॅपकटला ओपन करून घ्या। ठीक आहे, तरच ते कॅपकट चालतंय, नाही तर चालत नाही। ओके, हां, विषय हार्ड आहे इकडे। ओके, हां, तर अशा प्रकारे मी ते कॅपकटला ओपन करून घेतलोय। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ओके, हां, तर तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, हां, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर जो आपला फोटो आहे तो फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। ठीक आहे, सिम्पली ॲडेडवरती क्लिक करून घ्यायचा आहे। ओके, तर हा फोटो इथे ॲड केल्यानंतर फोटोची लेंथ जी काही थोडी वाढवायची। ठीक आहे, अशा प्रकारे एवढी अशी वाढवा। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ओके, ओव्हरलेवर ॲडेड ओव्हरले क्लिक करा आणि तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये अशा प्रकारचा एक व्हिडिओ दिसेल, तर हा व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्या। सिम्पली ॲडेडवरती क्लिक करा। ठीक आहे, हा अशा प्रकारे दिसणार आहे विषय। तर आता तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, हा जो आपला व्हिडिओ आहे, ठीक आहे, ह्या व्हिडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आणि पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे एक्स्ट्रॅक्टचं एक ऑप्शन दिसतं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ। सिम्पली त्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करून घ्या। ठीक आहे, अशा प्रकारे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं। तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, जो आपला फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, फोटोवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ते बीट 1 नंतर थोडं पुढे गेले की बीट 2 अशा प्रकारे बीट 5, 6, 7 अशा प्रकारे दिसते। ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं मी सांगतो। ठीक आहे, आपला जो फोटो आहे सगळ्यापर्यंत तो फोटो आपलं जेवढं सॉन्ग आहे तिथपर्यंत आपला फोटो अशा प्रकारे आणायचा। ठीक आहे, आणि पुढचा पार्ट जो काय तो इथून स्प्लिट करून डिलीट करून टाका। ठीक आहे, अशा प्रकारे। तर आता सिम्पली काय करायचं, इथं बीट 1 आहे। ठीक आहे, आता बीट 2 कुठं आहे बघायचं, तिथपर्यंत पुढे जायचं। ठीक आहे, अशा प्रकारे हळूहळू पुढे जायचं। तुम्ही इथं बघू शकता, इथं बीट 2 आहे। ठीक आहे, इथं बीट 2 आहे। ठीक आहे, आणि इथं बघू शकता अशा प्रकारे ही सॉन्गसुद्धा वर जाते। ठीक आहे, लिरिक्स तुम्ही इथं नीट लक्ष द्या। ठीक आहे, अशा प्रकारे बीट इथे तिथं, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, इथं यायचं अशा प्रकारे बरोबर जिथं चेंज होतं तिथं, आणि तिथून आपल्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करायचं। ठीक आहे, आता तिसरं कुठं आहे बघायचं, अशा प्रकारे थोडं पुढे यायचं। हे बघू शकता, इथं बरोबर तिसरं आहे। सिम्पली फोटोवरती क्लिक करा आणि स्प्लिट करून घ्या। ठीक आहे, तर तसं थोडं पुढे यायचं, चौथं बघायचं कुठं आहे बघा, इथंच आहे चौथं। तिथं सिम्पली याच्यावरती क्लिक करायचं की लगेच स्प्लिट अशा प्रकारे आपलं जे काय ते बीट मार्क इथं करून घ्यायचे। ठीक आहे, हे बघू शकता 5वा, हे बघू शकता 6वं, इथं लगेच कच करणं, या ठिकाणी लगेच 7वं, संपला की विषय। ओके, एक घ्यायचा लगेच इथं 8वं आणि इथं क्लोज। ओके, संपलं, एवढंच आहे, काही विषय नाही। एवढं करून घेतल्यानंतर सिम्पली साईडला क्लिक करून बॅक यायचे, ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपला जो व्हिडिओ लावला होता त्या व्हिडिओवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला व्हिडिओ अशा प्रकारे इथून डिलीट करून टाकायचा आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपलं बीट मार्कसुद्धा चालू, सॉन्गसुद्धा ॲड झालं। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एवढंच झाल्यानंतर ठीक आहे, तर तुम्हाला फक्त करायचं ह्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक। ठीक आहे, ह्या ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला करायचं क्लिक। ओके, ट्रान्झॅक्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला यायचं कॅमेरामध्ये। ठीक आहे, आणि बघू शकता तुम्ही इथं हे कॅमेरा। ठीक आहे, हे कॅमेरामध्ये यायचं आणि तुम्हाला इथं शेकी इन्हॅन्सचा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं दिसून जाते। जर ते दिसत नसेल सिम्पली सर्च मारायचं। ठीक आहे, कुठला आहे, शेकी इन्हॅन्स, SHEKY, अशा प्रकारे जे काही स्पेलिंग असेल ते तुम्ही टाकायचं, सर्च करायचं, तुमच्यासमोर येऊन जाते। ठीक आहे, आणि तो इफेक्ट तुम्हाला इथं देऊन टाकायचा आहे, शेकी इन्हालेचा इफेक्ट इथं देऊन टाकायचा। ठीक आहे, ओकेवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला सिम्पली एक विषय करायचा, अप्लाय टू ऑलवरती सुद्धा क्लिक करायचं आहे। ठीक आहे, आणि ओकेवरती क्लिक करून घ्यायचं, इथे सगळ्यावरती आपला तो इफेक्ट बसून जातोय। आता सिम्पली तुम्हाला काय करायचं, इथं बघू शकता तुम्हाला काय करायचं, फोटो म्हणजे अशा प्रकारे इकडे झालेला दिसत असेल।
हा फोटोचं तोंड इकडं आहे तर ह्या फोटोचं तोंड तुमचं इकडं झाल्यानंतर ह्या फोटोचं परत इकडं आहे, ह्या फोटोचं इकडं आहे. त्याच्यासाठी एक सोपा विषय, सिम्पली तुम्हाला फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं प्रकारे पुढं जायचं आहे आणि तुम्हाला ट्रान्सफॉर्मचा ऑप्शन आहे, सिम्पली ट्रान्सफॉर्मवरती क्लिक करायचं आहे. मिररचा जो ऑप्शन आहे सिम्पली त्या मिररवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे फोटो इकडचा इकडे होतोय. ठीक आहे, तर तुम्हाला एकाड एक फोटोवरती अशा प्रकारे विषय करायचा आहे. मी बघू शकता ह्या फोटोवरती नाही केलो, ह्या फोटोवरती केलोय, तर एकाड एक फोटोवरती तुम्हाला इकडे करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं नसेल रिपीट थोडा आणखीन बॅक या आणि व्हिडिओ बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे एवढा विषय करायचा आहे. आता एवढं झालं तर तुम्हाला ह्याच्यामध्ये इफेक्ट लावायची. इफेक्ट लावण्यासाठी एकदम स्टार्टिंगला यायचं. तुम्हाला स्टार्टिंगला आल्यानंतर सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजचा जो ऑप्शन आहे सिम्पली त्याच्यावरती यायचं. ओपनिंग अँड क्लोजमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं खूप सारे इफेक्ट दिसतात. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त हॉलो ब्लर नावाचा इफेक्ट आहे, बघू शकता एक नंबरला सिम्पली हॉलो ब्लर नावाचा इफेक्ट इथं ॲड करायचा आहे. ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ॲडजस्टवरती क्लिक केल्यानंतर स्पीड जो आहे तो वाढवायचा, सिम्पली 80 पर्यंत आणायचा. ठीक आहे, 80 पर्यंत आणून ओके बॅग यायचं. ठीक आहे, बॅग यायचं, ओकेवरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे ती आपला पहिला व्हिडिओ आहे म्हणजे पहिला फोटो आहे तिथपर्यंत तुम्हाला आणून इथपर्यंत सोडून द्यायचा. ठीक आहे, हे अशा प्रकारे विषय होते एकदम असा जबरदस्त आणि क्वालिटी. ठीक आहे, एवढंच झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे काय, सगळ्यात आधी एक विषय करा, तो म्हणजे काय, तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला. ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला तुम्हाला ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर ॲडेड ओव्हरले करायचं, फोटोमध्ये जायचं आणि जो आपला हा PNG आहे सिम्पली PNG तर ॲड करून घ्यायचा आहे. ठीक आहे, PNG ॲड केल्यानंतर एकदम लास्टला यायचं, सॉरी त्या PNGला आधी धरायचं आहे. ठीक आहे, आणि एकदम लास्टपर्यंत ओढत आणायचं आहे. ठीक आहे, या PNGला आपल्या लास्ट फोटोपर्यंत ओढत आणायचं आहे आणि ह्या PNGवरती क्लिक करून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, PNGला अशा प्रकारे वरी ढकलायचं आहे आणि तुम्हाला ही PNG बरोबर वरच्या साईडला इथं ॲड करायचे आहे. थोडं 2 बोटात धरून मोठं करू शकता, अशा प्रकारे ह्या PNGला इथं ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एवढंच झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे काय, तर अशा प्रकारे एवढा असा विषय झाल्यानंतर तुम्हाला ॲडजस्टमध्ये जायचं आहे. ठीक आहे, आपण लिहायला लावली त्याच्यात ॲडजस्टमध्ये जायचं. ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्हाला शाडोमध्ये जायचं आणि शाडोचे जे ते पूर्ण अशा प्रकारे शाडो कमी करायचे आहे. ठीक आहे, एवढासा विषय होतोय. त्याच्यानंतर एवढंसं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे होऊन जाईल. आता सिम्पली एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, एकदम सोपा विषय हो. ठीक आहे, तुम्हाला फक्त काय करायचं, आपण जो आता इफेक्ट लावला होता सिम्पली त्या इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. त्या इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओ सेट करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, हे अशा प्रकारे होऊन जातं एकदम असा विषय हार्ड आणि गंभीर. ठीक आहे, आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला म्हणजे आपण जिथून ही फोटो चेंज झाला, जिथून पहिला फोटो स्प्लिट झाला तिथे यायचं आहे. ठीक आहे, तिथं आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टमध्ये थोडं पुढं ग्लिचचं ऑप्शन आहे. ग्लिचमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथं बघू शकताय. ठीक आहे, तर ग्लिचमध्ये तुम्हाला क्रोमॅटिकचा जो इफेक्ट आहे ग्लिचचा, ठीक आहे, तो इफेक्ट तुम्हाला इथं द्यायचा आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक केल्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती आपला पूर्ण जेवढा व्हिडिओ आहे तो पूर्ण व्हिडिओ तेवढं ठेवायचं आहे. ठीक आहे, आणि सिम्पली काय करायचं आहे, ह्याच्यावर सुद्धा ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आणि ऑल व्हिडिओ सेट करायचं आहे. ठीक आहे, आणि ओकेवरती सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे. तरी अशा प्रकारे दिसायला एकदम असं विषय हार्ड आणि गंभीर. ठीक आहे, तर इथं जो काय तो आपल्याला एवढाच व्हिडिओ आहे आणि व्हिडिओ इथं पूर्ण होऊन जातो. आता ह्या व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट करायचं एकदम सोपं आहे. 1080वरती पहिला क्लिक करायचं आणि फुल इथं कॉम्पोजिशन एरिया वगैरे सगळं काय करू शकताय आणि सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून अपलोड एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर व्हिडिओला आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्या. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला कसला पण प्रॉब्लेम उद्या मला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा, तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो आपण सॉल्व्ह करूया. तर चला भेटूया मग लवकरच.